Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn activity number 14 of Bridge Course book. It is from standard 8th subject English. So first of all we are going to learn which learning outcomes we are going to cover here. Okay. So learning outcome is engages in conversations in English with family, friends and people from different profession using appropriate vocabulary. तर आता हे लर्निंग आउटकम लक्षात घ्या पहा. तर आपल्याला आजच्या या लर्निंग आउटकम्समध्ये असं सांगितलंय की विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून संभाषण करण्यासाठी आपल्या फॅमिली, आपले मित्र किंवा आपले जे इतर लोक असतात यांच्याबरोबर, इतर व्यवसायातील जे लोक असतात यांच्याबरोबर योग्य ती व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहांचा वापर केला पाहिजे. ऑल्सो युजेस अप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज, जेस्चर्स अँड फेशियल एक्सप्रेशन्स व्हाईल स्पीकिंग. आणि बोलताना तुम्ही योग्य त्या देहबोलीचा वापर केला पाहिजे, योग्य ते हातवारे केले पाहिजेत आणि योग्य ते चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा तुम्ही व्यक्त केले पाहिजेत. रिस्पॉन्स टू द क्वेश्चन्स अँड इन्स्ट्रक्शन्स अप्रोप्रिएटली अँड पोलाइटली. तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील, ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनांना, त्या प्रश्नांना तुम्ही योग्य रीतीने आणि आदराने त्याला रिप्लाय केलं पाहिजे. चला तर पुढे पाहूया काय सांगितलंय. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड parents and facilitators. Allow to take active participation in conversation of the students. विद्यार्थ्यांचं जे संभाषण असतं त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन अगदी सक्रिय सहभाग घ्यायला प्रवृत्त करायचा आहे. सेकंड, एनकरेजेस द लर्नर्स टू टेक पार्ट इन द कॉन्व्हर्सेशन. तुम्ही त्यांना प्रवृत्त करायचं आहे, एनकरेज करायचं आहे, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करायचं आहे की त्यांनी इंग्रजी संभाषणामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अलाऊ टू यूज फर्स्ट लँग्वेज वर्ड्स इन द कॉन्व्हर्सेशन. त्यांचं जे संभाषण होत असतं त्या संभाषणामध्ये त्यांना जे येत नाहीत शब्द ते मराठी शब्द वापरायला सुद्धा तुम्ही ते परवानगी द्यायला हवी, त्यांना ॲक्सेप्ट करायचं. इफ दे आर युझिंग देअर मदर टंग for particular words, then you can allow them. Okay. Now next, tells English words of the things identified in the mother tongue. जे शब्द त्यांनी मराठीमध्ये वापरले त्यांना तुम्ही सजेस्ट करायचे इंग्लिश वर्ड कोणते आहेत ते. Reinforces English names words by repeating the words in English. आता जे शब्द मुलांनी मराठीमध्ये वापरलेत, मराठी शब्द वापरलेले आहेत, मदर टंगमधले शब्द वापरलेत, त्यांचं मजबूतीकरण होण्यासाठी त्यांना चांगले इंग्रजी शब्द त्यांना रिपीट करून घ्यायचे, सराव करून घ्यायचा आहे त्यांचा. सो हिअर आर द सम इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. यू कॅन सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. पार्टिसिपेट इन धिस कॉन्व्हर्सेशन अकॉर्डिंग टू टीचर्स इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला तुमचे शिक्षक ज्या सूचना देतील त्या सूचनांनुसार तुम्ही इथे पार्टिसिपेट व्हायचं आहे कॉन्व्हर्सेशनमध्ये. मुलांनो एक लक्षात घ्या, इंग्रजी भाषेचं आपण अध्ययन करत आहोत किंवा इंग्रजी भाषा आपण शिकत आहोत आणि त्या भाषेचा वापर करता येणं, ती भाषा आपण बोलायला शिकणं हे एक अतिशय महत्त्वाचं टार्गेट आपल्या ह्या लर्निंगचं आहे, लँग्वेज लर्निंगचं आहे. जर तुम्ही फक्त लँग्वेज तुम्ही लिहायला शिकलात, त्याचे प्रश्नोत्तर शिकलात, ग्रामर शिकलात, बट यू आर नॉट युझिंग दॅट लँग्वेज इन युअर कॉन्व्हर्सेशन, दॅट देर इज नो व्हॅल्यू फॉर युअर लर्निंग. तुमच्या शिकण्याला मग किंमत उरत नाही. म्हणून इफ यू आर युझिंग दॅट लँग्वेज टू स्पीक विथ युअर फ्रेंड्स, टू स्पीक विथ युअर फॅमिली मेंबर्स, देन अँड देन यू आर लर्निंग समथिंग अबाउट दॅट लँग्वेज. सो नाऊ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज टेक द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन द कॉन्व्हर्सेशन. तुम्ही सक्रिय सहभाग भाषेच्या त्या संभाषणामध्ये घ्यायला हवा. कॉन्व्हर्स विथ इच अदर. एकमेकांशी इंग्रजीमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे. आता मित्रांनो बऱ्याचदा असं म्हटलं जातं की इंग्रजी का शिकायची. आता तुम्ही आता 8वीला आहात तर तुमच्या हे लक्षात यायला हवं की इफ यू आर नॉट एबल टू यूज इंग्लिश लँग्वेज देन यू विल लॉस समथिंग युअर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये सुद्धा इंग्रजी येणं ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून आपल्या मराठी भाषेबरोबरच आपण इंग्रजी भाषेचं सुद्धा संभाषण कौशल्य शिकायचं आहे की जेणेकरून तुम्ही कुठे कमी पडायला नको. विशेषतः ही अडचण येते मराठी माध्यमाच्या मुलांसाठी
की ते इंग्रजी बोलायला घाबरतात. ॲक्च्युली दे आर व्हेरी वेल लर्न इन इंग्लिश. ते चांगली शिकतात इंग्रजी, परंतु बोलायला अडचण येते. सो हिअर इज द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता इथे एक आपल्याला उपक्रम दिलेला आहे, एक संभाषण दिलेलं आहे. आपण या संभाषणाचं निरीक्षण करूया, ऑब्झर्वेशन करूया आणि सर्वजण हे तुम्ही संभाषण माझ्या मागे वाचलं तरी चालेल. आता इथे अजय, मनोज आणि त्याचे फॅमिली मेंबर आहेत, कोण मदर वगैरे आहे, तर ते अजय आणि मनोज आणि त्याची आई यांच्यामध्ये काय संभाषण होते ते आपण पाहूया. चला. अजय सेज, हॅलो मनोज, व्हेन डिड यू अराईव्ह? मनोज सेज, हॅलो, आय केम फ्रॉम मुंबई एस्टरडे. हां, इथे एक स्पेलिंग मिस्टेक आहे पहा, फॉर्म झालं ते फ्रॉम शब्द पाहिजे. आय केम फ्रॉम मुंबई एस्टरडे. बऱ्याचदा फॉर्म आणि फ्रॉममध्ये विद्यार्थ्यांचंही इथे बऱ्याचदा गफलत होते, तर तो शब्द नीट समजून घ्या. फॉर्म म्हणजे एक लिहिण्याचा नमुना किंवा अर्ज वगैरे असा अर्थ होतो फॉर्मचा, आणि फ्रॉम म्हणजे पासून किंवा येथून, मुंबई येथून मी कालच आलोय असं तो सांगतो. अजय सेज, व्हॉट्स इन युअर हँड? तुझ्या हातात काय आहे? मनोज सेज, आय हॅव अ पेंटिंग. माझ्याजवळ पेंटिंग आहे. अजय सेज, कॅन यू शो अस धिस पेंटिंग? आम्हाला तू ते दाखवू शकतो का पेंटिंग? मनोज म्हणतो, लेट्स सी, चला तर बघूया. अजय सेज, वाव, इट्स व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग. हे अतिशय सुंदर चित्र आहे. मदर म्हणते, पहा, हाऊ डू यू हॅव ॲन आयडिया टू ड्रॉ पेंटिंग? तुला कशी कल्पना आली ही पेंटिंग काढावं म्हणून? मनोज सेज, आंटी, ड्युरिंग द लॉकडाऊन आय वॉज अलोन इन द होम. नो other kid was there to play with me, so I decided to draw paintings. तो मनोज म्हणतो की आंटी, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काय झालं, मी एकटाच होतो घरी. नो अदर किड वॉज देअर टू प्ले विथ मी. तिथे दुसरं कोणी मुलगा नव्हता माझ्याबरोबर खेळायला, म्हणून मी हे ठरवलं की पेंटिंग काढावं. सो आय डिसाइडेड टू ड्रॉ पेंटिंग्स. मदर सेज, हाऊ मच टाईम डीड यू स्पेअर ऑन इट? तू हे चित्र काढवण्यासाठी किती वेळ घालवला? मनोज म्हणतो, पहा, आय जस्ट स्पेंड फ्यू आवर्स डेली. मी अगदी थोडे तास रोज घालवायचो. आय फेल्ट एंगेज्ड इन इट. म्हणजे मी त्यामध्ये अपयशी ठरलो की मी गुंतून राहील पूर्णपणे ते चित्र काढायला, असं काही झालं नाही. मी रोज थोडा थोडा वेळ काढायचो. मदर सेज, हाऊ नाईस, ईच पिक्चर हॅज 1000 वर्ड्स. प्रत्येक चित्रामध्ये हजारो शब्द आहेत. थोडक्यात आपल्याला माहिती आहे एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं पहा. अजय सेज, व्हॉट काइंड ऑफ मटेरियल डीड यू यूज? तू कोणत्या प्रकारचं मटेरियल त्यासाठी सामग्री तू वापर केला त्या चित्र काढण्यासाठी? मनोज सेज, आय यूज्ड ड्रॉइंग शीट, वॉटर बॉटल कलर, स्केच पेन्स फॉर दीज पेंटिंग्स. या पेंटिंगसाठी मी ड्रॉइंग शीट वापरलं, त्यानंतर वॉटर बॉटल कलर म्हणजे पाण्याच्या त्या बाटल्या असतात ना रंगांच्या, त्या वापरल्या, स्केच पेन्स वापरले. मदर सेज, व्हॉट आर युअर अदर हॉबीज? तुझ्या दुसरे छंद काय आहेत? हॉबीज म्हणजे छंद. मनोज सेज, वॉचिंग जिओग्राफी चॅनल, ड्रॉइंग पेंटिंग्स, कंपोजिंग पोएम्स एटसेट्रा. पहा, बऱ्याच वेळा तुम्हाला सुद्धा हॉबीज विचारल्या जातात, व्हॉट आर युअर हॉबीज, तर तिथे ING लावून तुम्ही ते हॉबीज सांगायचे आहेत. वॉचिंग जिओग्राफी चॅनल, ड्रॉइंग पेंटिंग्स, प्लेइंग गेम्स, ड्रॉइंग पिक्चर्स. ओके, यू कॅन यूज these टाइप्स ऑफ हॉबीज. ओके, नाउ नेक्स्ट. मनोज सेज, व्हॉट हॅव यू डन इन दीज हॉलिडेज? तू या सुट्टीच्या कालावधीमध्ये काय केलं? अजयला विचारतोय तो. अजय म्हणतो, जस्ट आय कंपोज्ड सॉंग्स. मी गीतं तयार केली, गाणी लिहिली. मनोज सेज, विल यू सिंग अ मराठी गीत फॉर मी? तू माझ्यासाठी एक मराठी गाणं म्हणशील का? अजय सिंग्स अ मेलोडियस मराठी गीत, ऑल क्लॅप्स. अजय एक सुंदर असं मराठी गीत सादर करतो, सगळेजण टाळ्या वाजवतात. मदर म्हणते, लेट्स हॅव अ कप ऑफ टी अँड बिस्किट्स. चला आपण चहा आणि बिस्किट घेऊया. मनोज म्हणतो, थँक यू फॉर युअर काइंड अप्रिसिएशन ऑफ माय पेंटिंग. ओके, बाय.
तर त्यावर मनोज त्यांना म्हणतो की तुम्ही माझं जे काही चित्राचं कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद, चला येतो मी, ओके बाय. आता इथे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आणि डेमो सांगितलं आहे पहा. टेल द नेम्स ऑफ द हॉबीज मेन्शन्ड इन द कॉन्व्हर्सेशन. तुम्ही आता एक कॉन्व्हर्सेशनमधले जे काय आपण पाहिलं त्यामध्ये ज्या हॉबीज सांगितलेल्या आहेत त्या हॉबीज सांगायच्या आहेत पहा तुम्ही नावं. तर तिथे पहा इथे दिलं आहे पेंटिंग्स, सिंगिंग सॉन्ग, कंपोजिंग सॉन्ग एटसेट्रा. अशा तुम्ही स्वतःच्या हॉबीज तुम्ही राईट डाऊन करू शकता. प्रॅक्टिस मध्ये काय दिलं आहे पहा. टीचर फॉर्म्स 4 ग्रुप अँड टेल्स देम टू शेअर देअर हॉबीज इन द ग्रुप. encourages him her to identify more hobbies. Make the practice more interesting by conducting the conversations. तर आता तुम्हाला खरं तर तुम्ही फोनवर संवाद साधू शकता. सध्या आपण पॅन्डेमिकमुळे घरीच आहोत म्हणून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता फोनवर किंवा तुमच्या शिक्षकांशी सुद्धा संवाद साधू शकता. अँड यू मेक कॉन्व्हर्सेशन्स ओके अबाउट युअर हॉबीज. And also you have to make a list of different hobbies by asking your friends what is your hobby. Then he will tell you answer. Then you can write down that hobby in your list. Okay, like this. Now next point is extension activity, parallel activity, reinforcement. आता हे आपलं सक्षमीकरणासाठी काय दिले पहा. Each group presents their conversation with using other hobbies or parallel activities. तर प्रत्येक ग्रुपने मग काय करायचं आहे, एखादी हॉबी घ्यायची आणि त्यांचं जे त्या हॉबी संदर्भामध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन होईल ते कॉन्व्हर्सेशन त्यांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे. इथे पुढे दिलं इव्हॅल्युएशनसाठी पहा. आस्क द लर्नर्स फॉर सबस्टिट्यूशन ऑफ द वर्ड्स यूज्ड इन द कॉन्व्हर्सेशन इन देअर मदर टंग. डिस्क्राईब अबाउट युअर हॉबीज अँड इंटरेस्ट. तुम्ही स्वतःचा जर तुमची जी हॉबी असते किंवा तुमचा जो इंटरेस्ट असतो, जी काही इंटरेस्टिंग थिंग यू आर डुईंग, यू कॅन डिस्क्राईब दॅट थिंग टू युअर फ्रेंड, टू युअर फॅमिली मेंबर्स, टू युअर टीचर. दिस इज द इव्हॅल्युएशन पॉईंट. ऑल्सो दीज पॉईंट्स आर अवेलेबल इन दीक्षा व्हिडिओ. अँड नाऊ लास्ट वन इज माय टेक अवे टुडे. आय लर्न. आजच्या या ॲक्टिव्हिटीमधून आपण काय शिकलो पहा. आय टूक पार्ट इन द कॉन्व्हर्सेशन. तुम्ही कॉन्व्हर्सेशनमध्ये भाग घ्यायला शिकलेला आहात. आणि आय लर्न न्यू इंग्लिश. आणि आपण नवीन इंग्रजी शब्दांचा वापर किंवा कन्व्हर्सेशनमध्ये कसं भाग घ्यायचा हेही शिकलेलो आहोत. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी ऑर एनी इश्यू रिलेटेड टू धिस ॲक्टिव्हिटी यू कॅन कमेंट मी. देन आय विल ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम. ओके. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय एव्हरीवन. थँक यू.